आजच्या व्हिडिओमध्ये आपण TET शिक्षक पात्रता परीक्षा यावर मराठी या विषयासाठी मराठी वाक्प्रचार व त्याचे अर्थ आपण बघणार आहोत। तर नंबर एक, डोळ्यात धूळ फेकणे म्हणजेच याचा अर्थ काय? फसवणे। नंबर 2, हात टेकणे म्हणजेच हार मानणे। नंबर 3, कान देणे म्हणजेच लक्षपूर्वक ऐकणे। नंबर 4, तोंडाची वाफ दवडणे म्हणजेच विनाकारण बोलणे। नंबर 5, पोटात कावळे ओरडणे याचाच अर्थ खूप भूक लागणे। नंबर 6, नाक खुपसणे म्हणजेच विनाकारण हस्तक्षेप करणे। नंबर 7, हात झटकणे म्हणजेच जबाबदारी टाळणे। नंबर 8, डोळे उघडणे म्हणजेच जाणीव होणे। नंबर 9, जीव भांड्यात पडणे म्हणजे चिंता दूर होणे। नंबर 10, तोंडाला पाणी पुसणे म्हणजेच निराश होणे। नंबर 11, हातपाय गळणे म्हणजेच घाबरणे। नंबर 12, पाय घसरणे म्हणजेच चूक होणे। नंबर 13, डोके फिरणे याचाच अर्थ राग येणे। नंबर 14, पाय रोवणे म्हणजे स्थिर होणे। नंबर 15, कान फुंकणे म्हणजेच सावध करणे। डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजेच खूप काळजीपूर्वक लक्षपूर्वक पाहणे आणि एखादं कामसुद्धा खूप काळजीने करणे। नंबर 17, जीव तोडून मेहनत करणे म्हणजेच खूप परिश्रम करणे। नंबर 18, तोंड सुख घेणे याचाच अर्थ रागाने बोलणे। नंबर 19, छाती ठोकणे म्हणजे अभिमानाने सांगणे। नंबर 20, हात धुवून मागे लागणे म्हणजे सतत त्रास देणे। नंबर 21, नाक वर करणे म्हणजेच गर्व करणे। नंबर 22, डोळे पांढरे करणे म्हणजेच राग व्यक्त करणे। नंबर 23, पाणी पाजणे याचाच अर्थ पराभूत करणे। नंबर 24, तोंड बंद करणे म्हणजेच गप्प बसवणे। नंबर 25, डोळे भरून येणे म्हणजेच रडू येणे। नंबर 26, पायाखालची वाळू सरकणे म्हणजे आधार न राहणे किंवा आपल्याला एखाद्या कुठल्या तरी गोष्टीचा धक्का बसणे। नंबर 27, हात साफ असणे म्हणजे चोरी करण्यात पटाईत असणे। पोटात गोळा येणे म्हणजेच भीती वाटणे। नंबर 29, जीवावर बेतणे म्हणजे खूप मोठे संकट येणे। नंबर 30, कानावर येणे म्हणजे ऐकण्यात येणे किंवा ऐकू येणे किंवा ऐकलेलं असणे। नंबर 31, डोक्यावर घेणे म्हणजे जास्त लाड करणे। नंबर 32, नाकीनऊ येणे म्हणजे फार त्रास होणे। नंबर 33, तोंड घशी पडणे म्हणजे अपयशी होणे। नंबर 34, हात आखडता घेणे म्हणजे मदत न करणे। नंबर 35, पाय घसरणे म्हणजेच मर्यादा ओलांडणे। जीव मुठीत घेणे म्हणजे धैर्याने काम करणे। नंबर 37, डोळे दिपणे म्हणजे आश्चर्य वाटणे। नंबर 38, हातभार लावणे म्हणजेच मदत करणे। नंबर 39, कानाडोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे। नंबर 40, पोट दुखणे याचाच अर्थ मत्सर वाटणे। नंबर 41, डोके खाणे म्हणजे सतत त्रास देणे। नंबर 42, हातचा राखून ठेवणे म्हणजे पूर्ण ताकद न वापरणे। नंबर 43, जीव खाऊन टाकणे म्हणजे खूप त्रास देणे। नंबर 44, तोंडाला कुलूप लावणे म्हणजेच गप्प राहणे। नंबर 45, हातावर तुरी देणे म्हणजे नकार देणे। नंबर 46, पायात पडणे म्हणजे विनंती करणे। नंबर 47, डोळे मिटणे याचाच अर्थ दुर्लक्ष करणे। नंबर 48, कान टोचणे याचाच अर्थ समज देणे। नंबर 49, जीव ओवाळून टाकणे म्हणजे खूप प्रेम करणे। नंबर 50, तोंडाला तोंड देणे म्हणजेच प्रत्युत्तर देणे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50 असे वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ बघितलेले आहे, जे की तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे। मराठी विषयाचे हे वाक्प्रचार तुम्हाला मराठी विषयासाठी भरघोस मार्क मिळवून देणारे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे वाक्प्रचार शिकलेले आहे त्याचा जास्तीत जास्त सराव करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।
थँक्यू व्हेरी मच.